झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बॉलिवूडच्या काही हॅपनिंग न्यूज पाहूया स्पॉट 5 या सेगमेंट मधून। आराधना या सिनेमाचा रिमेक येणार असल्याचं सध्या बोललं जातंय आणि या सिनेमाचा रिमेक यावा याबाबत राजेश खन्ना स्वतःच खूप उत्सुक आहेत। या सिनेमाचा रिमेक करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। आराधना सिनेमा म्हणजे राजेश खन्ना यांच्या करिअरमधला माइलस्टोन सिनेमा गणला जातो। या सिनेमातील गाणी, कथा, राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा अभिनय हे सारं काही प्रेक्षकांना भावलं। रूप तेरा मस्ताना या गाण्यातला रोमांस पाहताना प्रेक्षक आजही रोमांचित होतात आणि आता सारं काही प्रेक्षकांना नव्या रूपात पाहायला मिळणार। मात्र या सिनेमातील राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा रोमांसचा गोडवा पुन्हा एकदा कोण सिल्वर स्क्रीनवर आणणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल। सध्या प्रियांका चोप्रा बर्फी सिनेमामुळे खूपच चर्चेत आहे। या सिनेमाचा प्रोमो पाहून सगळेच प्रियांकाची स्तुती करतायत। त्यामुळे नुकतीच या सिनेमाच्या टीमनं एक पार्टी आयोजित केली। या पार्टीला प्रियांका निघाली होती, मात्र ऐनवेळीच प्रियांकाच्या बाबांची तब्येत बिघडली। ही बातमी प्रियांकाच्या कानी येताच प्रियांकाने लगेचच घरचा रस्ता धरला। त्यामुळे प्रियांका या बर्फीची चव मात्र काही चाखू शकलेली नाही। जेव्हा जेव्हा सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी सिल्वर स्क्रीनवर आली आहे, तेव्हा तेव्हा या जोडीनं सिल्वर स्क्रीनवर करिश्मा केलाय आणि आता या दोघांमध्ये ब्रेकअप झालं असलं तरी पुन्हा एकदा ही जोडी एक था टायगर या सिनेमातून आपला रोमॅन्टिक अंदाज दाखवायला सज्ज झाली आहे। या फोटोमधून सलमान कतरिनाची अमेझिंग केमिस्ट्री पुन्हा एकदा अधोरेखित होतीये। गजनी, लंडन ड्रीम्स, हाऊसफुल 2 यासारख्या सिनेमांमधून छाप पाडल्यामुळे असिन सध्या 7वे आसमान पर आहे। इतक्या अल्पावधीत मिळालेल्या यशामुळे असिन खूपच समाधानी आहे। मात्र बॉलिवूडमध्ये आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे। मला प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करायचं आहे, अशी असिनची इच्छा आहे। त्यामुळे असिन सध्या चांगल्या भूमिकांच्या शोधात आहे। बॉलिवूडमधली सेक्सिएस्ट अभिनेत्री कोण असा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो आणि बॉलिवूडमधल्या या मादक अभिनेत्रींमध्ये हा किताब आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ सुरू असते। मात्र सध्या हा किताब मिळतोय तो कतरिना कैफला। एका प्रसिद्ध मॅगझिननं कतरिनाला सेक्सिएस्ट वुमनचा किताब दिलाय। या किताबामुळे कतरिना खूपच खुश झाली आहे आणि साहजिकच यामुळे कतरिनाच्या फॅन्स लिस्टमध्ये अधिकच भर पडली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।